नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायचा आहे गव्हाच्या पिठाचा खूप साऱ्या लेयर्स पडलेला खस्ता कुरकुरीत असा पराठा। हे पराठा आपण गव्हाचं पीठ वापरून तयार केलेला आहे, त्यामुळे मुलांना खाण्यासाठी आपण हा पराठा देऊ शकतो। याच्या लेयर्स तुम्ही बघू शकता, खूप साऱ्या लेयर्स यामध्ये पडलेले आहेत। गव्हाच्या पिठाचा पराठा तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पिठामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला पिठाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हातानेच आपण हे पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये जे टाकलेले मीठ आहे ते आपण पिठामध्ये छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। पीठ मळण्यासाठी 1 कप पाणी घेतलेलं आहे। पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त लागू शकतं। 1 कप पाणी आपल्याला पिठामध्ये एकदाच न टाकता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। पुरी बनवण्यासाठी आपण जसं पीठ मळतो तेवढं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ थोडंसं जर घट्ट असेल तर आपल्या पराठ्याला छान लच्छे पडतील, त्यासाठी आपल्याला हे पीठ थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत आपण या पिठाचा अशा पद्धतीने घट्टसर एक गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हे पीठ मळण्यासाठी मला 1 कप पेक्षा थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे, म्हणजे 1 कप मधील 2 चमचे पाणी या ठिकाणी आपलं उरलेलं आहे। आता आपले जे पीठ आहे ते छान आपण मळून घेतलेलं आहे। आता या पिठाला भिजण्यासाठी आपल्याला 10 मिनिट झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत। आपले जे पीठ आहे ते छान भिजलेलं आहे। पीठ आपल्याला परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे। चपाती बनवण्यासाठी आपण जसे छोटे छोटे गोळे तयार करतो तसेच आपल्याला या ठिकाणी या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। या पिठाचे 6 गोळे तयार करून घेतलेले आहेत। आपल्याला पराठा छोटा तयार करायचा आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत। तुम्हाला पराठा किती मोठा तयार करायचा आहे त्यानुसार तुम्ही या पिठाचे गोळे तयार करून घेऊ शकता। तर मी या ठिकाणी 6 गोळे तयार केलेले आहेत। 1 गोळा आपण लाटण्यासाठी घेतलेला आहे, बाकीचे गोळे आपल्याला झाकून ठेवून द्यायचे आहेत। तर पोळीपाटावरती मी थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला याची एक पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। एकदम पातळ अशी आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे। पराठा छान खस्ता तयार होण्यासाठी आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही या ठिकाणी तेलाचा देखील वापर करू शकता। ब्रशच्या मदतीने मी या पोळीला तूप लावून घेत आहे। तुम्ही हाताने देखील याला तूप लावून घेऊ शकता। पूर्ण पोळीला आपण व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे। यावरती आपल्याला थोडंसं सुकं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। आता सुरीच्या मदतीने आपल्याला या पोळीला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे। जेवढ्या पातळ लेयर्स याच्या कट करता येतील तेवढं पातळ आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर सुरीच्या मदतीने आपण याच्या पातळ अशा लेयर्स कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी जमा करत याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे। या रोलला मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे आणि परत याचा आपल्याला एक रोल तयार करून घ्यायचा आहे। हा जो रोल तुम्ही व्यवस्थित टाईट बंद केला नाही तर पराठा उकलू शकतो, त्यामुळे आपल्याला हा रोल व्यवस्थित असा टाईट बंद करून घ्यायचा आहे। एक पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। बाकीचे राहिलेले जे गोळे ते देखील आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही सर्व पिठाचे गोळे एकदाच तयार करून ठेवू शकता आणि नंतर तुम्ही याचे पराठे लाटू शकता। थोडंसं पीठ लावून आपण याचा एक पराठा लाटून घेऊया। हलक्या हातानेच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। हा पराठा आपल्याला एकदम पातळ न लाटता थोडासा जाड लाटून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, एवढ्या साईजचा मी हा पराठा लाटून घेतलेला आहे आणि एवढ्या जाडीचा आपण हा पराठा लाटलेला आहे। एकदम पातळ लाटलेला नाहीये, एकदम पातळ न करता थोडासा जाड ठेवलेला आहे। तर आणखीन एक पराठा आपण या ठिकाणी तयार करून घेऊया। तर सेम तशाच पद्धतीची मी पातळ अशी एक पोळी लाटून घेतलेली आहे। पोळीच्या वरील बाजूस आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। त्यावरती आपल्याला गव्हाचं सुकं पीठ टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण एकदम पातळ लेअरमध्ये याला कट करून घेतलेला आहे। आता याची देखील आपल्याला सेम त्याच पद्धतीने हे देखील आपल्याला सर्व लच्छे एकत्रित करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने एक टाईट रोल तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण याचा एक गोल आकाराचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। सेम त्याच पद्धतीने मी थोडंसं जाडसर याला लाटून घेणार आहे। दुसरा पराठा देखील मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे। सेम बाकीचे राहिलेले जे पराठे ते देखील मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। पराठे भाजण्यासाठी गॅसवरती आपण एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। त्यावेळेला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तवा एकदम गरम न करता थोडासा कमी गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा पराठा टाकून घ्यायचा आहे। तवा एकदम गरम नाहीये तर हलकासा गरम आहे। कमी गॅसवरती पराठा भाजल्यामुळे पराठ्याला छान लेयर्स पडतील। याच्या ज्या लेयर्स आहेत ते छान ओपन होतील। पराठ्याची एक बाजू मी छान भाजून घेतलेली आहे। आता आपण हा पराठा अलगद असा पलटी करून घेऊया। पराठा पलटी करताना देखील आपल्याला अलगद उचलायचा आहे, कारण याच्या ज्या लेयर्स आहेत ते एकदम नाजूक आहेत, तुटू शकतात। त्यामुळे आपण याला अलगद असं पलटी करून घेतलेला आहे। आता तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला या पराठ्याला आणि पराठ्याची दुसरी बाजू देखील आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे। पराठ्याच्या दोन्ही बाजू आपल्याला खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। पराठ्याच्या दोन्ही बाजूने आपण तूप लावून घेतलेले आहे आणि पराठ्याच्या दोन्ही बाजू आपण छान खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत। याचे जे लेयर्स आहेत ते एकदम छान ओपन झालेले आहेत। मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे। आजपर्यंत पराठा व्यवस्थित असा छान भाजलेला आहे।
दुसरा पराठा देखील आपल्याला सेम याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. दुसरा देखील पराठा मी छान भाजून घेतलेला आहे. बाकीचे राहिलेले जे पराठे ते देखील मी या ठिकाणी भाजून घेणार आहे. तर एवढ्या पिठाचे आपले 6 पराठे तयार होतात. बघू शकता तुम्ही, खूप लच्छेदार मस्त असा आपला हा पराठा तयार झालेला आहे आणि खस्ता देखील झालेला आहे. पराठ्याला रंग देखील छान आलेला आहे. कुठल्याही भाजीसोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये मसाले आणि कोथिंबीर टाकून मसाला पराठा देखील तयार करू शकता. मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून आपण हा पराठा तयार केलेला आहे. त्यामुळे हेल्दी आणि पौष्टिक देखील आहे. मुले आवडीने खातील. एकदम मस्त असा खस्ता कुरकुरीत लच्छेदार पराठा तयार झालेला आहे. पराठा भाजल्यानंतर आपल्याला हातावरती अशा पद्धतीने या पराठ्याच्या लेयर्स ओपन करून घ्यायचे आहेत. याच्या लेयर्स बघू शकता तुम्ही, खूप साऱ्या लेयर्स यामध्ये पडलेल्या आहेत. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशीच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.